अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फुलंब्री तालुक्याच्या औद्योगिक आणि कृषी इतिहासात नव्या आशेचा किरण उजळणार आहे। परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 25-26 औपचारिक सुरुवात बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाने गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी कारखाना साईटवर होणार आहे। दीर्घकाळ बंद अवस्थेत असलेला हा कारखाना पुन्हा एकदा सुरू होत असताना शेतकरी, कामगार आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। हा क्षण शेतकऱ्यांचा आशा, कष्ट आणि भविष्याला नवसंजीवनी देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे। या प्रसंगी फुलंब्री विधानसभेचे आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय चेअरमन KB चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात येणार आहे। नव्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्यांना योग्य आणि न्याय्य आर्थिक लाभ मिळावा या हेतूने कारखाना प्रशासनानं काटेकोर नियोजन केलं असून गळीत हंगाम सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे। कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय समितीच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय गावंडे यांनी दिली।